दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमधील श्री महात्मा पाटील महाराज ट्रस्टच्या महात्मा पाटील महाराज समाधी मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत। या समाधी मंदिरामध्ये पाटील महाराजांच्या मठामध्ये दत्त जयंतीचा जन्मकाळ उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जाणार आहे। पौर्णिमेचं वैशिष्ट्य असलेल्या या समाधी मंदिराच्या विषयी माहिती आपण व्यवस्थापक उमेश निकम यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, काय सांगाल की दत्त जन्मकाळ सोहळा शनिवारी होणार आहे, नेमकी काय तयारी आपल्या पाटील महाराज ट्रस्टमार्फत करण्यात आलेली आहे? प्रतिवर्षाप्रमाणे महाराजांचा दत्त जन्मकाळ सायंकाळी 5:05 समाधी मंदिर याच्या मठामध्ये होत असतो। यामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन यासारखे एकतारी भजन असे कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात। तर पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसादाची व्यवस्था नेमकी कशी करण्यात आलेली आहे? दत्त जयंती असल्यामुळं काही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे का? हां, प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या 12 पौर्णिमेचे यजमान असतात। त्यामध्ये दत्त जन्मकाळ, मार्गशीर्ष पौर्णिमा यामध्ये विलासराव ग पवार, रेटरे बुद्रुक यांच्या वतीनं मोठा महाप्रसाद होत असतो। हा प्रसाद नवीन इमारत इथे साजरा होत असतो। सेवेकरी आपल्यासोबत शेखर शिंदेसुद्धा आहेत। काय सांगाल की प्रसादाचं स्वरूप नेमकं काय आहे? किती लोक येण्याची शक्यता आहे? कमीत कमी 5 ते 6 लोक म्हणजे प्रत्येक पौर्णिमेमध्ये जेवतात। 12 पौर्णिमेचे 12 यजमानच आहेत। ते प्रसाद होतो, खीर, भात, आमटी, लाडू, भाजी, काय भात हे असं प्रत्येक 12 पौर्णिमे 12 यजमान आहेत। हे प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद नित्य आपल्या नेमले 12 पौर्णिमे यजमान आहेत ते प्रसाद आम्ही म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला घालतो। काय दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर काय अतिरिक्त व्यवस्था तुम्ही केली आहे का? आणि दत्त जयंतीमुळं काय जास्त प्रमाणात रविवार आहे, शनिवार आहे, त्यामुळे नेमकं काय होणार? पूर्ण तयारी प्रसाद झाले आमचे वाटप, आम्ही प्रसाद वाटप करतो सगळ्या सेवकांना मिळते, भक्त लोकांनी काय, आणि आम्ही त्याचं सगळ्यांची सोय करतो, सहकार करतो। भक्त जनार्दन कुमठेकर सुद्धा आहेत। काय सांगाल पाटील महाराजांच्या विषयी किंवा त्यांच्या ह्याच्याविषयी? पाटील महाराजांच्या मठात आता दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो प्रत्येक वर्षीप्रमाणे, तरी पण यावर्षी अगदी मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्या कारणानं आमची जयंती तयारी सगळी पूर्ण आहे। महात्मा पाटील महाराज ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी.वाय. पाटील, मानस सचिव धनाजीराव जगदाळे या सर्वांच्या सहकार्यातून आणि हा सगळा जो सेवक वर्ग आहे यांच्या प्रयत्नातून हा जन्मकाळ सोहळा, पौर्णिमेचा सोहळा संपन्न होतो। तर दत्त जन्मकाळाची सगळ्यांनाच आस लागलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच गजर सुरू आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ पाटील महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पार्वती पते हर महादेव। धन्यवाद।